अमरावती लोकसभेचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे. बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. बच्चू भाऊ, काय नेमकी आता तुमची भूमिका आहे? कारण भाजप सुद्धा त्या जागेवरती दावा करतोय. आज चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी म्हटलं की आम्हीच ती जागा जी आहे ती लढणार आहोत. तर त्यांना कोणी नाही म्हटलं, त्यांनी लढावं, आम्ही पण लढू. त्यांनी लढावं, मैत्रीपूर्ण लढत करू आपण. त्यांचाही उमेदवार राहील आणि आमचा पण उमेदवार राहील. आमचे पण 2 आमदार आहे आणि आमच्या त्या मतदारसंघामध्ये माझे 2 आमदार म्हणजे विधानसभा सोडून किमान 1,00,000 मतं आमच्या त्या भागात आहे. तर खरा तर दावा आम्हीच करायला पाहिजे होता, पण आम्ही प्रामाणिकतापणे काम करणं हे थोडं अंगलट येत आहे. शिंदेसाहेबावरचं प्रेम जे आहे त्यामुळं आम्ही थोडं अडचणीत येत आहोत असं वाटायला लागलं. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि म्हणून मला असं वाटते का आता आम्ही दावा केला पाहिजे. नाही दिलं तर आम्ही लढलो पाहिजे स्वतः. आणि इतक्या स्वस्त्यात कोणी घेऊ नये. आखरी आपणही पार्टी चालवत आहे. तुम्हाला तुमची पार्टी जेवढी महत्त्वाची आहे तेवढं आमची पण पार्टी महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या पक्षाले अतिशय मेहनतीनं धर्मजातीच्या पलीकडे जाऊन म्हणजे विचार न करता मेहनतीवर सेवाभावेतून पक्ष वाढवला आहे आम्ही. आणि फक्त अमरावतीतच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे परिणाम भोगावं लागेल. आणि एवढ्या स्वस्त्यात जर कोणी घेत असेल, गृहीत धरून चालत असेल, तर वेळ आली तर दणका देऊ, आम्ही महाराष्ट्रभर देऊ. बावनकुळे असे म्हणतात की बच्चू कडू आम्हाला मदत करतील. तुमचं काय बोलणं झालंय? नाही, आमचं काही बोलणं झालं नाही. बावनकुळे जे बोलतात त्यांची आमची मैत्री आहे, पण ते नेहमी म्हणतात कधी कधी का लहान लहान पक्ष गुणावून टाकू. तर आम्ही कसं आहे, तुमची पार्टी मोठी आहे, पण आमची आहे ना, आम्ही जगतो आहे ना. आम्ही मेहनतीनं पार्टी मजबूत करतो आहे. आणि अशी सध्या कोणती ताकद नाही ते आम्हाला तोडन. आणि एवढं सोपं पण नाही आहे का तुम्ही फोन कराव ना आम्ही आता जाव तिकडे आणि बसाव. एवढं सोपं नाही आहे, कारण खूप पाणी वाहून गेलेलं आहे. तुमचा माणूस जेव्हा बोलत होता, तुमच्या खालचे माणसं जेव्हा बोलतात, ते एवढ्या खालच्या लेवलवरची भाषा बोलते का खोके घेणारा आमदार इथला आहे. तर ते एकदा मनभेद नाही होऊ शकत. एकदा मनाचा मतभेद झाले आणि मनभेद जर झाले तर ते जुळू नाही शकत. त्याचे परिणाम तर भोगावंच लागेल. तुम्ही महायुतीत आहात तरी सुद्धा दावा जो आहे तो या जागेवरती करतात. काय नेमकी स्थानिक गणित आहेत, काय दावा करतात? युतीनं धर्म पाळला नाही. आमचे 2 आमदार असताना तुम्ही साधा विचारत नाही आणि तिकीट जाहीर करण्याची भाषा करताय. एवढं स्वस्त समजू नये ना. तुम्हीच जर धर्म पाळत नसाल तर आम्ही तर लहानच आहो, आम्ही फकीरच आहो. आम्ही जिथं उभा आहे आमचं ते जे आहे ते आम्ही चालू ठेवू व्यवस्थित. फकीर माणसाला काही फार फिकर नसतं कोणाची. आणि आमच्यावर कोणाचा दबाव येऊ शकेल लोकांशिवाय. कोणी आमच्यावर दबाव आणण्याची ताकद कोणाची नाही आहे. आणि लोकांशिवाय कोणी दबाव आणू शकत नाही बच्चू कडूवर. एकदा जर आमचं भिनकलं, एकतर मुद्द्यावरही तुम्ही बोलत नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायची तुमची तयारी नाही आहे. तुम्ही घरकुलावर आम्ही बोलतो आहे का शहरातल्या लोकांना 2.5 लाख देता, गावातल्या लोकांना 1.25 लाखच देत आहे. दिव्यांगाचे पगार 6-6 महिने होत नाही, 3-3 महिने. मजुराचे पैसे अजूनही होळी यायला लागली पण पैसे त्यांच्या खात्यात पडले. 24 तासात पैसे द्यायला पाहिजे मजुरांना. अनेक गोष्टी आहे. मुद्द्यावरही चर्चा करायला तुम्ही तयार नाही. निवडणुका मुद्द्यासाठीच होतात आणि तुम्ही मुद्दे सोडूनच फक्त राजकारण करत असाल तर ते आम्ही सहन नाही करू. अमरावती जिल्ह्यातले काही मुद्दे आहे, काहीच बोलत नाही आहे. मग तुम्ही महायुतीतून बाहेर पडून उमेदवार देणार आहात प्रहारचा? वेळ आली तर देऊच.
सुरुवात त्यांनी केली आहे तोडाची, तर आम्ही तोडू. कसं आहे, आम्हाला त्याचं वाईट वाटतंय. युतीतून बाहेर जायचं नाही आमची मनातली इच्छा आहे, पण तुम्हाला ठेवायचंच नाही. तर आम्ही एवढे काही गुलाम पण नाही आहे, एवढे लाचार पण नाही आहे का तुम्हाला हो बाबा पाया पडून आम्हाला ठेवा. एवढे आम्ही सोडून देऊ सगळ्या गोष्टी आला टाईम तर. पण जो आमचा स्वाभिमान आहे तो आम्ही काही असा रस्त्यावर पडून भीतीपोटी अधिक कुठल्या कायच्या पोटी तो राणा असं म्हणतं का यांना सगळ्यांना यावंच लागेल प्रचाराला, हे मंचावर दिसतील धमक्या देऊन. एवढी मस्ती आली कुठं? तर ही भाषा नाही आहे. ही भाषा वापरू नये. कारण उमेदवार आहे त्यांना जर अशी भाषा बोलत असेल आणि तो आमच्यासोबतच असा बोलत असेल तर सामान्यांचा काय विचार आहे? कशाची मस्ती आहे मग? पैशाची आहे का सत्तेचा माज आहे का तुमचे संबंध चांगले आहे काही लोकांसोबत म्हणून तुम्ही असं बोलताय? चांगलं नाही. नेमका राग कोणावरती आहे आणि काय नेमकं घडलंय हे सगळं स्थानिक पातळीवर? आहे की माझं साहजिकच आहे. आता 10 चॅनलला आम्ही पत्रकार परिषद बोलावलं आणि तुम्हाला नाही बोलावलं तर तुम्ही उलटी बातमी करता का नाही करत? तसंच आमचं पण आहे ना. अखरी आमचा पक्ष जरी लहान असला तरी आमचं अस्तित्व आहे आणि महाराष्ट्रभर आमची ताकद आहे. आणि मग तुम्ही विचारातही घेत नाही आहे, हे चांगली गोष्ट नाही आहे. भाजपने स्वतः लढणार असं जाहीर केलेलं आहे, मग तुम्हाला काय विश्वासात घेतलं की नाही घेतलंय? तुम्हाला काय विचारलंय? अहो ते तर सोडा, तो उमेदवार पण कधी फोन केला एखादा इतकं होऊन जाऊ द्या बच्चू भाऊ, आम्ही याबाबतीत दिलगिरी व्यक्त करतो. मत ज्यांचा पाठिंबा तुम्हाला पाहिजे आहे त्याच्यासोबत साधा फोन. त्यांना असं वाटतंय का कोणी नसलं तरी आपण निवडून येतो. आता ते त्यांचा भाग आहे, त्यांचा आत्मविश्वास असेल, पण आमचंही काही अस्तित्व आहे ते आम्ही दाखवून देऊ. ज्या पद्धतीनं हा सगळा वाद सुरू आहे, नेमकं आता जरी जी चर्चा आहे की नवनीत राणा भाजपकडून उमेदवार असतील, मग त्यांना तुमचा पाठिंबा नसणार आहे? बिलकुल नाही. या अशा स्थितीमध्ये बिलकुल राहणार नाही. ही जी स्थिती आता निर्माण केलेली आहे यामध्ये तर कोणाची मानसिकता नाहीच आहे. तुम्ही युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेताय? घेऊ, वेळ आली तर घेऊ, बिलकुल घेऊ. तुमचा उमेदवार नेमका कोण असणार आहे? एकच उमेदवार थोडी राहणार आहे, ठरवू आता व्यवस्थित. दुसरा असा एक प्रश्न आहे की जागा वाटप महायुतीतलं जे आहे, जे मोठे पक्ष आहेत त्यांची संख्या वाढल्यामुळे अनेक दिवस रखडलेलं आहे का, असं काय वाटतं तुम्हाला? कारण अनेक बैठका होत आहेत परंतु संभ्रम आहे महायुतीमध्ये, काय नेमकं? कसं आहे, आम्ही त्याच्यात डोकं घातलं नाही आहे आणि आम्हाला ती सवय पण नाही आहे. आम्हाला एक जागा द्या आम्ही मागणी करणाऱ्यापैकी नाही आहे. ती सवयच नाही, मुळात आमच्या रक्तात पण नाही आहे. सन्मानानं होत असेल तरच, नाहीतर आम्ही मैत्रीपूर्ण लढू ना 5, 6, 10, 15 ठिकाणी. वर्धा आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा, अकोला आहे. हां, स्वतःचे उमेदवार उभे करू. सोलापूर आहे. जिथं जिथं आम्हाला आता ज्या पद्धतीनं लोकांचे कॉल येत आहे, चांगले उमेदवार आहे, आम्ही आजमावून घेऊ महाराष्ट्रात. पण महायुतीतले जे मोठे सगळे नेते आहेत त्यांच्याजवळ काय तुमचं बोलणं झालं का? ज्या पद्धतीने सन्मान मिळत नाही किंवा तुम्हाला त्यांनी काय मी कशाला बोलू? आम्ही लहान आहो पण बाणेदार आहो ना. मी कशाला बोलणार आहे? माझ्या घरचा कार्यक्रम आहे, त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांनी बोलावं. ही पद्धत नाही आहे. पण जेवण तुम्ही देणार आणि मी तुम्हाला फोन करू जेवण करायला येऊ का म्हणून? अरे ज्याच्या घरी जेवण आहे त्यांना सन्मानानं बोलावलं पाहिजे. हा रीतिरिवाज आहे. आणि साधा एक जरी तुम्ही तुम्हाला एकटे समजत असेल तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार एका मतानंच पडलं होतं. भाजपनं हे डोक्यात ठेवा नेहमी. पण अनेक वेळा असं घडतं, छोटे पक्ष नाराज निवडणुकीच्या काळात होतात, सन्मान करतच नाही, प्रत्येक वेळा घडलेला आहे. तर महादेव जानकर ते उदाहरण आहे. अनेक गोष्टी आहे. का होतंय का आखरी गरज पडली तर काखीत घेऊन फिरवायचं, डोक्यावर घेऊन फिरवायचं.
गरज संपली का डोक्यावर घेऊन नारळासारखं आपटायचं, त्याचं खोबरं करून टाकायचं. ही मानसिकता जास्त वेळ टिकत नाही आणि आम्ही ते गृहीत धरूनच चालतो आहे. आम्हाला माहीत आहे का उद्या जर युतीच्या सोबत नाही राहिलो, हे काय काय डाव टाकणार, कशा पद्धतीनं गेम करणार, हे सगळं माहीत आहे आम्हाला आणि ते गृहीत धरून आम्ही चालतो आहे. महायुती सोडण्याच्या तयारीत आहात? मी काय म्हणतो, वेळ आली तर आमची तयारी आहे. एक पाऊल आम्ही अर्ध पाऊल टाकलेलं आहोत. एक दुसरा प्रश्न असा आहे की उदयनराजे यांचा उमेदवारी अजूनही जाहीर साताऱ्यात झाली नाही, तर दुसरीकडे शाहू महाराजांना महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. एका राजांना उमेदवारी 3 पक्ष एकत्र येऊन दिलेली आहे, परंतु उदयनराजेंना होत नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत की राजेंचा सन्मान जो आहे तो महायुतीत होताना दिसत नाही. पण तेच कसं आहे, आखरी या सगळ्या संदर्भात ज्या काही गोष्टी अतिशय संवेदनशील असतात आणि त्या फार चांगल्या पद्धतीनं हाताळायच्या असतात, त्या हाताळल्या जात नाही आणि त्याचे परिणाम भोगावं लागत असतं. कसं आहे, सगळेच मतदारसंघ काही एवढे संवेदनशील किंवा तेवढे हे नसतात. तर अशा वेळेस आपण ते सगळं महत्त्व समजून घेऊन समोर गेलो पाहिजे. धन्यवाद. साहजिकच आहे, बच्चू कडू आपल्यासोबत होते. त्याने म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये योग्य सन्मान जो आहे तो सध्या तरी दिसत नाही, करत नाहीत महायुतीतले सगळे पक्ष, आणि त्यामुळेच भविष्यात जर युतीतून बाहेर पडण्याची वेळ आली तर आम्ही बाहेर पडू आणि अनेक ठिकाणी उमेदवार जे आहेत ते आम्ही देऊ, असा विश्वास जो आहे तो बच्चू कडू या ठिकाणी व्यक्त करतायत. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.